कलकत्त्यामध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये कालपासून वैद्यकीय डॉक्टरनी संप पुकारलेला आहे। नेमक्या मागण्या काय आहेत तुमच्या आणि तुम्ही संप का पुकारला आहे? जे काही घडलं आहे त्यामध्ये आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे ज्या व्यक्तीने हे केलं आहे त्याच्या अगेन्स्ट कठोर पुरावे गोळा करण्यात यावे। त्या माणसाला त्याला पकडून लवकरात लवकर त्याला शिक्षा करण्यात यावी व इथे बाकीच्या कॉलेजमध्ये जे फिमेल डॉक्टर्स काम करत आहेत त्यांच्यासाठी जिथे आम्ही काम करतो दिवस रात्र काम करतो तिथे सेफ एन्व्हायरमेंट बनवायला हवा। त्याच्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये एक मेल एक फिमेल गार्ड, प्रत्येक वॉर्डला एक फिमेल साईड रूम असावी जी फक्त असायला नको, त्याला ती सेफ असावी आणि सगळीकडे सिक्युरिटी कॅमेरे असावे जे 24 तास वर्किंग असावे। एवढ्याच आमच्या मागण्या आहेत। बाकी तुमच्या या संपाचा रुग्णसेवेवर काही परिणाम होत आहे का? आमच्या या संपाचा रुग्णसेवेवर काही परिणाम होत नाही आहे, कारण इलेक्टिव्ह इमर्जन्सी सर्व्हिसेस जे आहेत तात्काळ सर्व्हिसेस सगळ्या सुरू आहेत। फक्त ज्या निवासी डॉक्टर आहेत जे याच्यावर आहेत, बाकी जे फॅकल्टी आहेत त्याच कार्यरत आहे अजून। तुम्ही जो संप पुकारला आहे त्याच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि तुम्ही कधीपर्यंत हा संप चालूच ठेवणार आहात? तर आज पाहिलं तर आज संपाचा दुसरा दिवस आहे। आमच्या प्रामुख्याने ज्या मागण्या होत्या त्यातली एक महत्त्वाची मागणी होती की जी वेस्ट बेंगॉलमध्ये जी कलकत्त्यामध्ये जी घटना घडली तर त्याची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी। तर आता जी चौकशी CBIकडे हँडओव्हर करण्यात आलेली आहे ती केस, तर ती एक मागणी पूर्ण झाली। पण अजूनही आमच्या मागण्या आहेत। त्यातली दुसरी महत्त्वाची मागणी आहे की सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट जो डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जे संसदेमध्ये मांडण्यात आलेला आहे त्या कायद्याचं लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही एक आमची दुसरी मागणी आहे, जेणेकरून डॉक्टरांमध्ये एक सुरक्षेची भावना निर्माण होईल। देशभरामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्याच्यामध्ये सगळेच येतात, निवासी डॉक्टर असतील, प्रायव्हेट डॉक्टर असतील, सर्वांमध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल। त्याचबरोबर आहे डॉक्टरांची सुरक्षेचा प्रश्न हा वारंवार ऐरणीवर येतो। त्याच्यामध्ये डॉक्टरांना जे जे सुरक्षा रक्षक देण्यात येतात त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी। आपण जर पाहिलं तर घाटी हॉस्पिटलमध्ये मागच्या महिन्यामध्ये सिक्युरिटी ऑडिट केलं, ज्याच्यामध्ये 110 ते 120 सुरक्षा रक्षकांची कमतरता आहे आपल्याकडे। तर हे वाढीव सुरक्षा रक्षकांची आम्ही मागणी केलेली आहे, तर त्यांची एक तात्काळ त्या लोकांना अपॉइंट करण्यात यावं अशी एक आमची मागणी आहे। त्याचबरोबर निवासी डॉक्टरांना 24 तास वॉर्डमध्ये राहावं लागतं, तर त्यांच्या राहण्यासाठी वॉर्डच्या बाजूला एक इमर्जन्सी वॉर्ड जो असतो त्या वॉर्डच्या बाजूला एक साईड रूम करण्यात यावी, एक मेल डॉक्टरांसाठी एक फिमेल डॉक्टरांसाठी, अशी आमची एक मागणी आहे। त्याचबरोबर एक हॉस्टेल जर आपण पाहिलं तर हॉस्टेलची अत्यंत कमतरता आहे, म्हणजे आम्हाला बाहेरचे हॉस्टेल प्रायव्हेट हॉस्टेल भाड्याने घ्यावं लागत आहे, अशी एक वेळ आलेली आहे। तसेच जर आपण हॉस्टेल पाहिलं तर 1970-1980 साली बांधण्यात आले, ते अत्यंत मोडकळीलाच आलेले आहे। तर नवीन हॉस्टेलही बांधण्यात यावे ही एक आमची प्रामुख्याने मागणी राहील। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे असे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे। नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।